वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। पलूस येथे जाळीत अडकलेल्या 7 फुटाच्या सापाची सुटका। पलूस येथील साई कॉलनीतील प्रशांत हाके यांच्या फार्म हाऊसला सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीत 7 फूट लांबीचा धामण जातीचा साप अडकलेल्या स्थितीत दिसून आला। जाळ्यात अडकलेल्या या सापाची सर्पमित्र रत्नदीप पाटील यांनी सुटका केली। रविवारी दुपारी पलूस येथील साई कॉलनीत प्रशांत हाके यांच्या फार्म हाऊसच्या बागेत सुरक्षेसाठी लावलेल्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला। तो जाळीत अडकल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती। सापाची परिस्थिती पाहून हाके यांनी प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांना संपर्क साधला। रत्नदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जाळीत अडकलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा होता। तो उंदराच्या शोधात आला असता जाळीत अडकला असल्याचा अंदाज व्यक्त केला। जाळीत अडकल्यामुळे सापाला इजा झाली होती। सर्पमित्र पाटील यांनी सापाला कसलीही इजा न होऊ देता सुखरूप जाळीतून बाहेर काढलं। सुमारे हा साप 7 फूट लांबीचा होता। साप जाळीत अडकल्यामुळे त्याला इजा झाली होती। पाटील यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकले। त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। पलूस तालुक्यात परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांनी केलं आहे। साप दिसला की बऱ्याच जणांची बोलती बंद होते, परंतु सर्व साप हे विषारी नसतात। साप दिसला की त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो, पण सापाला न मारता एक फोन केला की सर्पमित्र रत्नदीप पाटील हे काही वेळातच तेथे पोहोचतो व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो। आजपर्यंत सर्पमित्र रत्नदीप पाटील यांनी सापासह खवले मांजर, उंद मांजर, पिसाळलेले वानर, मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले। त्यामुळे या प्राण्यांना जीवदान मिळालं आहे। जास्त आहे हो, खूप मोठं आहे ही माहिती सांगा किती धामण जाती साप आहे जो की बिनविषारी आहे आणि आपल्या इथं उंदीर खाण्यासाठी ह्याला इंग्लिशमध्ये जर याला उंदीर खाण्याचा साप म्हटलं जातं। उंदीर सगळ्यात जास्त खातो। याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हटलं जातं, म्हणजे उंदीर खाण्याचा साप।